कुंकू लावला आमच्या समोर आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी तेव्हाही मुंबई महानगरपालिका पद्धतीनं काही भाष्य केलं शिवसेना ही महाराष्ट्र नवनिर्माण आणि त्यांना ते तिकीट दिलं। पण याचा अर्थ पहिल्यापासून त्यांची वृत्ती ही ओरबडून घेण्याची मेळाव्यात शिवाजी पार्क मैदानावर उद्धव आणि निष्ठा वगैरे गप्पा त्यांच्या बरोबरच्या लोकांनी कधीच मारू नये। वारंवार त्यांनी गप्प राहायला पाहिजे। उद्धव ठाकरे त्यांना जर कोणी निष्ठावंतांनी 4 जोडे मारले तर त्यांनी ते खायला पाहिजे। चर्चा रंगत असतानाच त्यांनी ते खायला पाहिजे 4 जोडे। शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात आणि त्याच्यावरती आता आमचा विषय संपलेला आहे। स्वतः एकनाथ आम्ही एक भूमिका मांडली। यासाठी गेल्या ही भूमिका हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आनंद दिघे साहेबांविषयी सुद्धा नाही। तर दसरा मेळाव्यासाठी स्वतंत्र बैठक शिवसेना प्रमुखांच्या बरोबर आम्ही कधी कोणाचं राज्यभरातून जिल्हा प्रमुखांचा उपनेत्यांचा फोटो कधी लावला नाही। नेत्यांचाही लावायला आम्हाला नेत्यांवर दसरा मेळाव्याची आणि या नवीन प्रक्रियेमध्ये या गद्दार सेनेच्या प्रक्रियेमध्ये दसरा मेळाव्याची मुंबईतील त्यांनी ही प्रक्रिया सुरू केल्यावर तुम्ही मुंबई महापालिका नरेंद्र मोदींपेक्षा अमित शहापेक्षा देवेंद्र फडणवीसपेक्षा दिघ्यांचा फोटो नक्की मोठा वापरा। विभाग प्रमुखांच्या नियुक्त्या तुम्ही मोदींसमोर बाळासाहेबांचा फोटो मोठा वापरत नाही। नियुक्त्या करण्यात हे माहिती आहे का तुम्हाला? एवढी तुमची फाटते हातभर निवडणुकीची रणनीती ठरणार आहे। ह्यांचा पक्ष जो आहे भविष्यामध्ये भाजपात विलीन मी वारंवार सांगतोय आणि मी जेव्हा सांगतोय तेव्हा ते सत्य यांना भाजपात विलीन व्हावं लागेल। हे संपूर्ण ताकदपणाला लावून काम करणार आहे। काय हवं ते करा। वेळेचा दसरा मेळावा हा संजय राऊत कच्च्या गुरुचा चेला नाही। यासाठी हा बाळासाहेब ठाकरेंचा चेला आहे आणि आयुष्यभर त्याने शिवसेना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे ठाकरे कुटुंब यांच्या बरोबरच इमान एतबार राहण्याचा प्रयत्न यांची मुंबई महापालिकेसाठी काय तेव्हा या धमक्या ज्या असतात ना या गांडूने आम्हाला देऊ नये। आम्हाला जेव्हा ईडीने धमकी दिली अमित शहाने धमकी दिली तेव्हा मी तुरुंगात गेलो पळून नाही गेलो। ये म्हटलं मला अटक करायला दिल्लीत म्हटलं मी इथेच बसलो आहे। हे मी अमित शहाना सांगितलंय मी इथेच बसलोय तुझ्या घराच्या बाजूला या अटक करा मला। हे आम्हाला काळीज आहे मर्दांचं हे बाळासाहेब ठाकरेंनी दिलं कारण ट्रक चालक हेल्पर आम्ही ओरबडणारे नाही लक्षात संशय ज्या प्रकारे तुम्हाला आव्हान अरे सोडा कसलं आव्हान देताय? जाऊ ना ठाणे काय कोणाच्या बा हे कोण चॅलेंज देणार? तुम्ही कसे प्रश्न विचारता पत्रकार लोक? माझं अख्खं आयुष्य पत्रकारितेत गेलं मी नसता असा प्रश्न विचारला कोणाला। फार तुम्ही तकलादू प्रश्न विचारता असं वाटत नाही का? ठाण्यात जाणार का? अरे कोण हे लोक आहेत? मी काल रात्री ठाण्यात जाऊन आलो माहितीये का? माझं काम होतं आताही जाऊ शकतो आणि मी एकटा जातो। माझ्या बरोबर यांच्यासारखा गाड्यांचा ताफा सरकारी पोलीस बंदोबस्त हा खिडकीतून बंदुका दाखवणारे असे त्यांचे ते मग गाडी उघडायला उतरतात त्यांचे सगळे बॉडीगार्ड्स हे आमच्याकडे नाही। मी शिवसेनेचा नेता आहे मला माहिती आहे जय महाराष्ट्राची ताकद काय आहे ती। एकटा असतो मी एकटा आता मी इथे एकटा आता बाहेर एकटा जाणार या कसे परत जातात ते बघतो हे पण सांगतो। पण राऊतसाहेब एक आहे की जी वक्तव्य शिंदे शिवसेनेकडून येते त्यात मंत्री शंभूराज देसाई असं म्हणतात की राऊतांची विधानं चुकीची आहेत। बघा माझे बाळासाहेबांनी दिघेंच्या कामाचं कौतुक केलं केलंच आहे ना हो पण मी कुठे म्हणतो नाही केलं म्हणून हा वेडा माणूस आहे काय? कुटुंबाला ताब्यात घ्यायला मी उलट दिघे साहेबांचं अभिमानानं नेहमी गौरव करतो। मी इतका निष्ठावान नेता जिल्हा प्रमुख असला तरी त्याला नेत्याचा मान मी नेहमी म्हणतो आणि त्यांच्यासारखा आदर्श जिल्हा प्रमुख राहावा असं बाळासाहेबांचं नेहमी म्हणणं असायचं। आणि जेव्हा जेव्हा आता मी त्या तुमच्या कोणते नाव काय कोणाचा घेतले मंत्री आहेत ना ते मंत्री आहेत ते असतील एकनाथ शिंदे असतील त्यांच्या माहितीसाठी मी सांगतो या आधी सुद्धा खेडकर शिवसेना प्रमुखांनी उद्धवजींनी जेव्हा जेव्हा दिघे साहेबांचं कौतुक करून त्यांना म्हटलं की दिघे तुम्हाला आता बढती द्यायला पाहिजे तुम्ही ठाण्याच्या बाहेर पडा महाराष्ट्रात तेव्हा दिघ्यांनी विनम्रपणे हात जोडून बाळासाहेबांच्या चरणाला स्पर्श करून सांगितलं साहेब मी तुमच्या चरणाशीच बरा आहे मला ठाण्यातच राहू द्या मी ठाण्यातच सुखा कळलं
दुसरीकडे आमच्या समोर पूजा अनेकदा खेडकर हिची आई मनोरमा त्यांना खेडकर अनेकदा पुणे प्रमोशन जिल्ह्यातील पक्षात जे मिळतं आमच्याकडे एका तो शेतकऱ्याला देण्याचा प्रयत्न झाला आणि ते म्हणले जमिनीच्या नाही भागातून मला पिस्तूल ठाण्यातच रोखून धमकावलं होतं. म्हणाले अरे या एवढं प्रकरणी तुझं वलय देखील आहे, पोलिसांनी लवकर तुम्ही आता गुन्हा दाखल केला नव्हता. महाराष्ट्रात काम करा, कुठलीही सवलत देण्याचं राज्याच्या कुठलंही कारण नव्हतं. नेतृत्वात या. तरी ते दिलं. तो इतका महान माणूस होता कुणातरी सांगितलं असावं आनंदी त्यांना की की तुम्ही या त्यांनी विनम्रपणे हात जोडले, नाही मी इथेच बरा आहे साहेब, म्हणूनच मी ते तुमच्या दिलं. चरणाशीच बरा आहे. पोलिसांनी हे ह्या अशा निष्ठावंत माणसावरती आतला जो हे असे तमाशे करतायत, त्याची शोध घ्यायची वेळ हे आली. गद्दार आणि बेईमान लोक, हे गद्दार आहेत 4 दिवसापासून पुणे आणि यांची पोलिसांचे गद्दारी पथक आणि रबाळे ही त्यांच्या पोलिसांची शरीरामध्ये टीम विषारी पथकं गुटख्यासारखी पूजाचे भरलेली आहे. वडील दिलीप हा विषारी खेडकर गुटखा आहे. शोध घेतात. पण लक्षात घ्या, मात्र गुटखा बंदी अजूनही झालेली आहे, पोलिसांच्या यांच्यावर सुद्धा बंदी हाती येणार. लागलेले नाहीये. राऊत साहेब, पोलीस आणखी काही खेडकर विषय यांच्या आहेत. घरी सातत्यानं एक तपास आता माहिती करतात. समोर येते आहे मात्र की जो खेडकर बहुचर्चित कुटुंबाबद्दल बुलेट याआधी ट्रेन प्रकल्प पोलिसांनी आहे घेतलेली ऑगस्ट सॉफ्ट 2027 पासून या त्याचा तपासावर पहिला देखील टप्पा सुरू होतो आहे. प्रश्नचिन्ह उपस्थित आज करणारी अधिकृतपणे त्याची घोषणा करण्यात आली आहे. मग चांगली गोष्ट आहे, होऊ द्या. अमोल धर्माधिकारी, ह्याच्यावर मी काय बोलू? लोकशाही तर मराठी, बुलेट पुणे. ट्रेनला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विरोध आहे. नक्कीच विरोध आहे. आमच्या जमिनी घेतल्या, BKC मध्ये अतिक्रमण केलं आणि बुलेट ट्रेनची मागणी काय आम्ही कधी केली नव्हती. तुम्हाला बुलेट ट्रेन सुरत काय 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 सुरत ना, अहमदाबाद आणि मुंबईच का? तुम्हाला बुलेट ट्रेन दिल्ली आणि मुंबई सुद्धा करता आली असती. तुम्हाला बुलेट ट्रेन मुंबई आणि आग्रा करता आली असती. तुम्हाला बुलेट ट्रेन मुंबई जयपूर करता आली असती अतिवृष्टीमुळे किंवा अहमदाबाद शेतकरी जयपूर करता आली असती. तुम्हाला पीक मुंबई उद्ध्वस्त, गुजरातशी शेतकऱ्यांनी जोडायची फोडला टाहो. घास गिळण्यासाठी भरपाईची मागणी करत जे उद्धव साहेब सांगतात ना, शेतकरी धाय मोकलून रडला. इथून सकाळी जायचं, बीड संध्याकाळी जिल्ह्यात परत घाण पावसानं साफ करून आपण धुमाकूळ घातला ठेवायची. असून जवळपास हा, 3,55,000 धारावीच्या बाजूला स्टेशन केलंय तिथे, हेक्टर बुलेट क्षेत्र ट्रेनचं. बाधित करा झाले. ना, मुंबई शेतकऱ्यांच्या दिल्ली शेतातील बुलेट ट्रेन तूर, करा, आम्ही स्वागत उडीद, करू. मूग, सोयाबीन आणि मुंबई जयपूर कापूस बुलेट यासारख्या ट्रेन करा, पिकाची आम्ही स्वागत राख करू. रांगोळी झाली आहे. अगदी पिकं मुंबई सिक्कीम पाण्याखाली बुलेट असून ट्रेन करा, यामध्ये आम्ही स्वागत उडीद, करू. मूग करताय का? आणि तुरीचं मोठ्या मुंबई प्रमाणात सुरतच का नुकसान झालंय. आणि कोणाच्या त्यामुळे सोयीसाठी? बीड जिल्ह्यातील मुंबई आपल्याला एकच हो. शेतकऱ्यांचं मोडलंय. लुटायलाच ना. शेतकऱ्यांनी टाहो फोडून चला नाही, पण थेट राऊत साहेब, एका चिखलात बाजूला लोळत बुलेट ट्रेनसारखा सरकारकडे प्रकल्प मागणी सुरू असताना केली. मुंबई आणि आसपासच्या शेतकरी आज परिसरात हवालदिन जी झालाय. वाहतुकीची कोंडी 15 आहे, एका दिवसापूर्वी लहान मुलाला आमचं पीक आपला असं जीव हिरवं डोलं गमवावा आहे ना. लागला या वाहतूक आज सोयाबीन, आहे कोंडीमुळे. ना. कापूस, आता मला मुंबई दादरला पूर्ण, उडीद कोणतंच पीक राहिलं नाही. वाहतूक आणि कधी यंत्रणा आपल्याला कोलमडलेली आहे. अहमदाबाद नाही. मुंबईत एका पण मुलाचा मृत्यू अधूनच झाला, पाऊस दुर्दैव आहे. त्या पावसाने मुंबईच्या धुमाकूळ रस्त्यावर आणला. वाहतूक आणि त्याच्यात कोंडीमुळे असे रोज सरकार मृत्यू होत आहेत. नुकसान झालं. ते माहिती आहे का विनंती तुम्हाला? की सरकार मायबाप ह्याच्याविषयी शेतकरी लाख नका आम्हाला, देवेंद्र पण फडणवीस शेतकरी यांच्याकडे 50 काही द्या. एवढी विनंती योजना, करतो सरकार मायबाप. काही भूमिका आहेत का? संततधार पावसामुळे माझ्या माहितीप्रमाणे काहींच्या मधल्या घरांची काळामध्ये पडझड मनसे झाली. प्रमुख राज तर ठाकरे घरात पाणी हे शिरल्यानं मुंबईतल्या ट्रॅफिकच्या संसारोपयोगी प्रश्नावर साहित्यांचंही देवेंद्र मोठ्या फडणवीसांना प्रमाणात भेटलेले आहे. नुकसान झालंय. त्यांनी पुन्हा भेटावं त्यांना आणि ही कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करावा. राऊत साहेब, उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यानंतर राज्याच्या दौऱ्यावर जातात. पहिला पुण्यात जातील, मग संभाजीनगरमध्ये जातील. अचानक पाणी महापालिका शिरल्यामुळे निवडणूक माझे आणि 2 एकर स्थानिक केळीचं स्वराज्य शेत 4 संस्थेच्या ऑक्टोबरला पार्श्वभूमीवर 5 लाख रुपये हा माझा दौरा आतापर्यंत महत्त्वाचा खर्च आहे. झाला. 4 त्याला ऑक्टोबरला माती माननीय खादू उद्धवजी खादू पुण्यात गेली, आहे. 7 परस विहीर माझी बुजली, 4 12 ऑक्टोबरला शेळ्याचं पुण्यात शेड आहे. वाहून गेलं त्यानंतर आणि 2 एकर पुढल्या मध्ये 8 ठिबक दिवसात साईट ते केली. मराठवाड्यात जात आहे. पडून ठिबक सुद्धा शेतात संभाजीनगर. राहिले नाही. आज आम्हाला आत्महत्या साधारण करायची पाळी आली. त्या शासनाने संदर्भातली जर नाही रचना मदत होती. केली आपण लवकर, 4 तर तारखेला आम्ही उद्धवजी आत्महत्या पुण्यामध्ये करायला नक्कीच तयार आहे. आहेत. सर्व पाणी दिवसभर भिजलं त्यांचे होतं. कार्यक्रम आहेत. आमच्या शाखा प्रमुखांचा माझं मेळावा आहे. बाळाची सगळी पुस्तकं त्यानंतर आमचे म्हणजे सगळे भिजलेत पाण्यात. वसंत मोरे आता मी काय करू यांनी एका शकते? मला बँकेसंदर्भात सरकारकडून काही कार्यक्रम मदत होऊ घेतलेला आहे, शकते का? तो होईल. आमचं म्हणजे मग काय- मराठवाड्यातले आम्ही काही 2 दिवस झाले कार्यक्रम बाहेर, आहेत. तर आम्हाला मराठवाड्यामध्ये खायला पण शिवसेना काही पक्ष नाही. कार्यालयाचं उद्घाटन आम्हाला होईल. सरकारकडून इतर मदत काही गोष्टी आहेत. राऊत साहेब, आणखी एक आष्टी विषय आहे. शिरूर तालुक्यात भूषण महापूर पडळकर यांनी आल्याचं जयंत चित्र पाटलांबाबत पाहायला जे मिळतंय. केलेलं विधान आहे. शेतकऱ्यांनी अलीकडच्या घाबरू काळात नका, महाराष्ट्राच्या शासन राजकारणात आपल्या बघितलं तर सोबत जी आहे. विधानं किंवा ज्या, प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत भूमिका मदत मांडल्या जातात, पोहोचवण्याचं अत्यंत काम आम्ही वादग्रस्त आणि करणार आहोत, खूप स्तर असं घसरलेला आहे. आश्वासन स्वतः शरद आष्टी पवारांनी विधानसभा फडणवीसांना मतदारसंघाचे फोन करून आमदार नाराजी सुरेश व्यक्त केली जयंतराव आहे. पाटील फडणवीसांनी नुकसान पडळकरांना प्रचंड समज झालेलं दिलेली आहे. आहे. शेतकऱ्यांचं त्याबद्दल शेतीचं तुमचं नुकसान काय मत आहे? झालेलं हे आहे, जे घरादाराचं एकमेकाचा नुकसान बाप झालेलं काढतात आहे, भाजपचे लोक. जनावरांचं नुकसान झालेलं ही आहे. सुरुवात कोणी काही केली? व्यापारी, छोटे तर व्यापारी नारायण यांचंही नुकसान नारायण झालेलं राणे आहे. यांच्या मुलांना परंतु केली. ज्यांचं कोणाचं नुकसान झालं असेल त्याला त्या अभय दिलं सर्वांना फडणवीसांनी. माझी विनंती आहे की घाबरू नका. आणि त्यानंतरही शासन घाण आपल्या वाढत सोबत आहे आणि 100% पडळकर लवकरात असतील. लवकर पंचनामे एक करून लक्षात घेतलं पाहिजे, याची आपण आता मदत आमदार जी आहोत. आहे ती आम्ही ठीक आहे, आपल्याकडून एखादा चुकीचा सर्व शब्द जातो, शेतकऱ्यांच्या आमच्याकडूनही जातो, आणि सर्व पण आम्ही कोणाचा बाप नाही घटकांपर्यंत काढला. पोहोच करण्याचं काम त्या बापाचं ठिकाणी कर्तृत्व करणार नाही. आहोत.
राजाराम बापू मोठ्या पाटील प्रमाणात सहकार पावसामुळे महर्षी मोठे अनेक नेते या राज्याचे शेतकऱ्यांचं ज्यांनी या मोठ्या महाराष्ट्रातल्या प्रमाणात सहकार नुकसान क्षेत्रामध्ये झालंय. फार आष्टी मोठं तालुक्यात योगदान तर दिलेलं आहे. भयावह परिस्थिती पाहायला मिळाली. ज्यांचा स्वातंत्र्य शेतकऱ्यांच्या चळवळीशी तोंडाशी खूप आलेला निकटचा घास संबंध आला. निसर्गानं त्यांच्याविषयी हिरावून घेतला. कोणी त्यामुळे बोलावं सरकारच्या आणि कोणत्या मदतीकडे भाषेत बोलावं शेतकऱ्यांचे डोळे हे जर आसुसले. भारतीय जनता सरकारनं पक्षामधल्या लवकरात लोकांना लवकर कळत मदत नसेल करावी अशी तर मागणी त्यांनी आता महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांकडून संस्कृतीला होती. काळीमा लावला असं मला म्हणावं लागेल. तुम्ही शरद पवारांविषयी हरिदास चुकीचं तावडे, बोलताय. लोकशाही बारामतीत मराठी. जाऊन आणि ठराविक माणसं फडणवीसांनी नेमलेली आहेत त्यासाठी. ही फडणवीसांची टीम आहे. ही टीम फडणवीस आहे. हे तुम्हाला माहिती आहे. ही टीम फडणवीस आहे. आणि फडणवीस ज्या संस्कार आणि संस्कृतीच्या गोष्टी करतात चर्चा आता सुरू झालेली आहे. त्यांच्या टीम मधल्या या माणसांना त्यांनी आधी शाळा घ्यावी. जीभ घसरली आणि या वेळेला पडळकरांनी कोणाविषयी निशाणा बोलताय? साधलाय तुम्ही माननीय थेट उद्धव साहेबांविषयी जयंत बोलताय. पाटलांवर. आणि या तुम्ही केलेल्या अन्य टीकेनंतर इतर शरद नेत्यांविषयी बोलताय. तुम्ही पवारांनी पवार थेट साहेबांविषयी मुख्यमंत्री बोलताय. तुम्ही देवेंद्र अजित पवारांवर फडणवीसांना बोलताय. फोन लावला. यानंतर टीका करा ना, कठोर शब्दात टीका करा. उघडणी देखील केल्याचं पण समजतंय. ह्या सगळ्या तरी लोकांना सुद्धा विधानसभेत पडळकर आपल्या मारामाऱ्या वक्तव्यावर करतात. ठाम विधानसभेत हे असल्याचं लोक समजतंय. पाहुयात या फक्त सगळ्या बंदुका काढायच्या घडामोडींच्या बाकी होत्या या माणसाला. लोकशाही मराठीचा आणि स्पेशल रिपोर्ट. परत हे गुंडासारखे फिरतात आणि फडणवीस बरोबर चहा पितात मुख्यमंत्र्याबरोबर. आणि समज दिली म्हणतात. आतापर्यंत देवेंद्र फडणवीसांनी या व्यक्तीला 12 ते 13 वेळा समज दिली आहे. असं वृत्त मी वाचलं. 12 ते 13 वेळा समज देऊन जो माणूस ऐकत नसेल याचा अर्थ तुमचा त्याला पाठिंबा आहे बोलण्यास. आणि तुमचा जयंतरावांवरती राग यासाठी आहे जयंतराव तुमच्या पक्षात यायला तयार नाही. जयंतराव त्यांच्या पक्षात जायला तयार नाहीत. इतका दबाव आणून सुद्धा त्याच्यामुळे हा त्यांचा बाप काढण्याचा होतो. पाहिजे राजाराम बापू पाटलांचं कार्य समजून घ्या आणि मग यांच्या बाप दाद्यांनी काय केलं यांच्या पक्षात ते कळेल. जे स्वातंत्र्य चळवळीपासून पळून गेले हे स्वातंत्र्य चळवळीतल्या कार्यकर्त्यांना असं अपमानास्पद बोलतात. लाजा वाटत नाही का या लोकांना? सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये ही जी पिढी होती किसनजी, राजाराम बापू पाटील, वसंतदादा पाटील, लाड गुरुजी यांनी किती मोठं काम करून ठेवलं. राजकारणाची संस्कृती नाना पाटील, इतिहास समावते का यांच्या बापजाद्यांनी केलंय का कधी? उपस्थित होती. स्वातंत्र्य लढ्यामध्ये कधी भाग घेतलाय का? खात्रीच पटतीये. हे दाखवा यावेळी की बाबा भाजपा किंवा संघाच्या पूर्वजांनी अशा कार्यामध्ये सहभाग घेतलेला आहे की आम्ही घेतला नाही म्हणून ज्याने घेतला त्यांच्याविषयी राग पवार यांच्या राष्ट्रवादी काय? नेते चला, जयंत धन्यवाद. पाटलांवर टीका करताना गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली आहे. आमदार गोपीचंद पडळकर कौन विधायक, कौन राजेश मोरे, मुझे नाम भी उनका मालूम नहीं. ऐसे ऐसे लोग महाराष्ट्र में चुनकर आए हैं जिनका अभी तक आता पता लोग ढूंढ रहे हैं. ये विधायक वोट चोरी से बन गए महाराष्ट्र में भी. एकनाथ शिंदे के 90% जो विधायक है या अजित पवार के विधायक या बीजेपी के, वो वोट चोरी और घपला कर, तो उनके जनता को नाम भी मालूम नहीं. मुझे नाम मालूम, आकर धमकियां देते हैं. देने दो भाई. बीजेपी की ये एक अब कल्चर बन गया है. कोई जयंतराव पाटिल के पिताजी के बारे में बोलता है, कोई हमको गाली देता है. अगर मैंने जो सवाल पूछा है उसका आप जवाब दीजिए. या सगळ्या प्रकरणी पवारांच्या मैं ये मानूं, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून टीका करना, क्रिटिसाइज करना, आलोचना करना लोकतंत्र में होता है. या प्रकरणी थेट घुसकर मारने की बात करोगे तो वापस नहीं जाओगे. नाराजी व्यक्त केली आहे. पुणे में जाएंगे 4 तारीख को. उसके बाद मराठवाड़ा उद्धव जी जाएंगे. पूरे महाराष्ट्र उद्धव जी का दौरा तैयार हो रहा है. थैंक यू व्हेरी मच. वीरांची कमतरता नाही. त्यातून जे सत्तेमध्ये असतात त्यांच्यावर याची जबाबदारी जास्त आहे. खूप अस्वस्थ करणारी या देशामध्ये अशा प्रकारे धार्मिक आणि धर्मांध वातावरण निर्माण करण्याचं काम चालू आहे आणि हीच त्यांची रोजीरोटी आहे. मी अगदी सर्व धर्म समभावाच्या गोष्टी कधीच करणार नाही, बरोबर. पण ज्या प्रकारे हे विष पेरण्याचं काम चाललंय या महाराष्ट्राला आणि देशाला घुसणावह नाही. अशा पद्धतीच्या वाचाळ महाराष्ट्राच्या राजकीय भासाला